कार्यक्रमाच्या वतीनं एक प्रेमाची एक मस्त भेट, एक पुष्प कोंडी, सदैव या फुलाप्रमाणे आपण हसत आहात आणि हसत राहणार आणि म्हणूनच हे प्रेमाचं वस्त्र शॉल आमच्या भगिनी सप्तापाटील मॅडम, शोभा पाटील मॅडम, खूप खूप स्वागत. मॅडम केवळ आपली उपस्थित आमच्यासाठी शिक्षणाचं पवित्र काम करते. सर आपलंही मनपूर्वक आम्ही स्वागत करते. मी लक्ष्मण मंत्री विनंती करते की आपल्या सरांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. त्यांनी मोठं नाव उच्चवलं. सरांसाठी हे मायेचं वस्त्र. यानंतर त्या 10 करू इच्छितो मी. आदरणीय श्याम प्लीज श्यामपडी विनंती करतो. आमच्या या ग्रुपचा एक डायमंड साधा बळा असा आमचा मित्र श्यामजी मुकुंदभाईंचं असंच शॉल पुष्पकुंडी देऊन स्वागत करावं. मुकुंदभाई आपण नेहमीच आमच्या पाठीशी उभे असता. केवळ आपली कौतुकाची थाप आपण एखादं कार्य हाती घेतलं आणि ते कार्य निर्विघ्न पणे कोणत्या प्रकारची आम्हाला उणीव वाचू देत नाही असं आपलं व्यक्तिमत्व आणि म्हणूनच आमची मदत लागते असे आमचे हरहुन्नरी एक सामाजिक कार्यकर्ते अर्थात अनिलजी पाटील आमच्यासोबत आहेत. अनिलजी पाटील आपण पुढे या. आपलंही स्वागत करू इच्छितो या कार्यक्रमाच्या वतीने. मी पुन्हा विनंती करतोय श्याम प्लीज. राम हे हरकत नाही. आपलेच व्यक्तिमत्व आहे आणि जे कधी पण त्यांना कधीही हात द्यावी, कधीही आपल्या बरोबर असतात आणि म्हणूनच आणि जी आपलं या कार्यक्रमाच्या वतीने खूप खूप मनपूर्वक स्वागत. स्टॉल विशेष असं नेतृत्व, विशेष कर्तृत्व असे आमचे मित्र या दागाव माझे विद्यार्थी संघाचं एक मोठं नाव अर्थात अनिरुद्ध पाटील आपण यापुढे आपलं सुद्धा स्वागत करू इच्छितो. यासाठी मी विनंती करतोय शेखर मात्र प्लीज. शेखर प्लीज. शेखर आणि प्रदीप प्लीज या. शेखर प्रदीप दोघे पुढे या प्लीज. या शेखर प्लीज या नवीन या प्लीज. प्रदीप ये. नाही कारण अनिरुद्ध हे नाव मोठं आहे. लहानपणापासून एक हरहुन्नरी नेतृत्व, कर्तृत्व आणि त्यांनी आज 10 गाव माजी विद्यार्थी संघाच्या या सदस्य समितीवर आहे. त्यांना सुद्धा आपण शॉर्ट पुष्पकुंडी द्या आणि पुष्पकुंडी द्या. येस आपलं मनपूर्वक स्वागत. करण्याचा प्रयत्न करते. मनपूर्वक स्वागत. सर पाटील सर नेहमीच आम्हाला खूप सहकार्य करतात आणि म्हणूनच आज आम्हाला क्षण माझ्यासाठी आला म्हणून तुम्हाला देतो मी. यानंतर कोळी सर आपण पुढे या. सर लक्ष्मीनाथजी कोळी सरांचंही आपण मनपूर्वक स्वागत करावं. खरं तर कोळी सर हे एक रसिक आहेत. या कार्यक्रमाचे ते खूप चाहते आहेत आणि म्हणूनच या कार्यक्रमासाठी सर आपण आलात. आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. यानंतर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित सोमनाथजी मात्र आपण पुढे. सर मात्र नाही प्लीज या. तिथे देणारा आमचा मित्र कधी पण त्याला कॉल करावा. सर किती वाजता येऊ? तो सकाळी 5:30 पासून माझ्या मागे लागेल. सर किती वाजता कार्यक्रम सुरू होते? मित्रांना मी कॉल करेन. प्रेम मध्ये तुझंही मनपूर्वक स्वागत. आमच्या या छोट्याशा स्वागताचा स्वीकार करून घ्या प्लीज. थँक्यू. चला जाऊया अशाच एका सुमधुर पुढील या गीत शृंखलेमधल्या पुढील गीताकडे. चला प्लीज.
रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, प्रत्येक कार्यक्रमात ज्यांचा हिरिरीने सहभाग असतो, भाई आपलेही आम्ही स्वागत करू इच्छितो. मी यासाठी विनंती करतो की आदरणीय श्यामबडी विनंती करतो की आपण आदरणीय भाईंचं आपण स्वागत करावं. खरं तर बाई आम्ही तुमची वाट लवकर पाहिली, लवकर आला असते मजा आली असते, पण तुम्ही वेळ देता हे आपल्यासाठी खूप महाग मोलाचं आहे. नाही नाही तसं तो विषय नाही. आपलं मनपूर्वक स्वागत या कार्यक्रमाच्या वतीने ही शॉल एक पुष्पपुंडी आपल्यासाठी फार भेट ते दादा मित्र माजी विद्यार्थी संघाच्या वतीने आणि बिलकुल हायस्कूल 1989 बॅचच्या वतीने आपलं हे स्वागत आहे. आपण स्थानापन्न व्हा. या गायकांना प्रेरणा मिळते आणि म्हणूनच या कार्यक्रमाचे प्रमुख गायक आदरणीय मिथुनजी कोटेवडे, गायिका मोनिका कांबळे मॅडम आणि सगळं वाद्यवृंदांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्यास विनंती करतो सोहमचं पहिलं स्वागत करूया या कार्यक्रमाच्या निमित्ताने. सोहम प्लीज दोन मिनिटं उभा राहा. येस मित्रा, तुला खूप खूप शुभेच्छा. आपलं म्हात्रे परिवाराचं या पाली गावाचं नाव, आवरे गावाचं नाव आता लगेच आहे. सोहम तुला खूप खूप शुभेच्छा मित्रा. येस, हे नाव आपलं असंच या संपूर्ण पंचक्रोशीचं एक तबला म्हणून तुझं झालं पाहिजे. ही तुला शुभेच्छा. या कार्यक्रमाच्या वतीनं मित्रा आलास, आम्हाला खूप आनंद होतोय. शॉल पुष्पकुंडी सर, असं सदैव या फुलाप्रमाणेच तुमचा चेहरा असला पाहिजे. तुम्ही आमच्यासाठी खूप मार्गदर्शक, मोठे महान मार्गदर्शक आहात. सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. थँक्यू. या कार्यक्रमासाठी आमच्या गावातील असे म्हणजे लक्ष्मण दादा गावात उपस्थित आहेत. दादा आपण आलात त्या कार्यक्रमासाठी, आपलंही मी शब्दसुमनाने स्वागत होते. गुलाबपुष्प दादा 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 लक्ष्मण दादा गुलाबपुष्प हां लास्ट सर सर तुम्ही दोन कमी तुम्ही बोलावं लागेल. पण आपण या खरं तर या कार्यक्रमाची ज्याला ज्याला ऍड बोलाली ते कार्यक्रमासाठी आले सगळ्यांचं मनपूर्वक लक्ष्मण दादा आपण आपल्या मनपूर्वक स्वागत करतो. आणि रसिक हो, हा कार्यक्रम जवळजवळ 1.5 तास होतोय, पण खरं तर मलाही इथून हल्ल्याची इच्छा होते. तुम्ही तर तुमची नाही सोडणार. 2 तास झाले जातात. तुमची आवड ही ताकद आहे आणि तुमच्यासोबत मॅडम आपण तुम्ही आहात, आम्हाला खूप बरं वाटलं. आणि एवढ्या जबरदस्त वाद्यवृंद आणि दिवाळी पहाटेचा आतापर्यंतच्या या आमच्या पिरकुल हायस्कूलच्या या परंपरेला हा या वर्षीचा भन्नाट कार्यक्रम म्हणावा लागेल. एका जोरदार टाळ्या आमच्या बॅचसाठी आल्या पाहिजे. 1989 या रयत शिक्षण संस्थेचं आम्ही कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे आम्ही माजी विद्यार्थी आहोत हे सांगताना मला खूप अभिमान आणि आनंद होतोय. आणि याच वास्तूमध्ये खरं तर वेगवेगळ्या सरांचा मान झालाय. हा एवढा मोठा मानाचा माईक माझ्या सर्व विद्यार्थी देवतांना नमस्कार. प्रथम कर्मवीरांना विनम्र अभिवादन. खरं म्हणजे माझी पहाट पनवेललाच सुरू झाली आणि गाडी वगैरे आहे पण मी ड्रायव्हिंग वगैरे करत नाही. आणि म्हटलं चला माझ्या विद्यार्थ्यांनी मला साथ घातली, ओ दिला पाहिजे, कारण मी विद्यार्थ्यांना कधी नकार देत नाही. त्यानिमित्तानं आलो, एवढ्यासाठी आलो की शुभेच्छा देण्यासाठी आलो. ही पहाट इथे मी पहिली व्यक्ती अगदी माझी कोपरूडला होती त्यावेळी पण त्यांच्याकडे गेलो होतो. आणि मी सांगतो इथे जे कलाकार आहेत ते महान कलाकारांच्या तोडीचे आहेत. एकच गाणं लक्षात ठेवा, आई माझं देऊळ आणि आत्ताचं गाणं भाऊ तुमचं गाणं आत्ताचं गाणं प्रल्हाद यांच्या कंठाला साथ देणार आहे, लक्षात ठेवा. आणि आई माझं देऊळ मला वाटलं अरे कोण ओरिजिनल गातो की काय असू द्या. शीतावरनं भाताची परीक्षा झाली. कलाकार इतके सगळे हे वाद्य वगैरे चांगले. इकडं ते कीबोर्ड आहे ना, सुसाट वाजवलं ते ना, तुम्ही सहज बोलला तिकडं कीबोर्ड तबलची छान आहे. तेव्हा या कलाकारांसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या. आणि सकाळपासून सुरू झालंय ताण भूक आरोपी सगळे थांबलेत. पण तुम्हाला सांगतो एक गोष्ट, 12वीला मी एक धडा शिकत होतो सर. 2 प्रकारचे धडे होते. एक होता मरावी की जगावं एकच क्वेश्चन शिवाडकरांचा. त्यामध्ये घरातल्याच आपल्या मुलींनी वडिलांवर आईवडिलांवर चोरीचा आरोप घेतला म्हणून त्यांना मारावं असं वाटलं. हा एक वेगळा धडा होता. आणि दुसरा एक 12वीचा धडा होता संगीतावर. दामले नावाचा युवक होता, त्याची आई विधवा. सुप्रभात आणि सर्वांना
दीपावलीच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. रसिको SSC बॅच 1989, त्याचबरोबर दहागाव माजी विद्यार्थी संघ, स्थानिक स्कूल कमिटी आणि ग्रामपंचायत पिरकोण यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित सकाळी 7 वाजता सुरू झालेला कार्यक्रम आपल्याला एका वेगळ्या भावविश्वात नेला. एका रम्य आणि अशा सुंदर अशा वातावरणात नेऊन आजचा दिवस, या दिवसाची सुरुवात खरंच अप्रतिम आपण केली. बरेच वेळा आपण ऐकलं, आज तेवढंच थोडीशी गाणी आपण ऐकली आणि हे जे कलाकार मंडळी आलेत खूप दूरवरून आले. तर मगाशी पण आपल्याला आयडिया दिली की कर्जतपासून जवळपास 40 किलोमीटर लांब आपला गाव आहे आणि तुम्ही इथे 6 वाजता पोचलेच्या अगोदर पोचले 5:30ला पोचले, तर खूप थकलेले आहेत. तर ह्या कलाकारांचा सन्मान करणं, या कलाकारांचा सन्मान करणं आपण आपले प्रथम आद्य कर्तव्य. मी सन्माननीय जीवन गावणे यांना इथं बोलू इच्छितो. या कार्यक्रमाचे ज्यांनी हा कार्यक्रम आपल्या खांद्यावर पूर्ण वाहून नेला ते या कार्यक्रमाचे प्रमुख सन्माननीय श्री मिथुन कोंडवले हे जे प्रमुख गायक आहेत त्यांना मिथुन दादा त्यांना इथं सन्मानित केली जाते. SSC बॅच 1991, दहागाव माजी विद्यार्थी संघ, स्थानिक स्कूल कमिटी, सन्माननीय जीवन गावण यांच्या शुभ हस्ते त्यांना प्रेमाची अशी मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक त्यांना देऊन याचा सन्मान देतात. खूप खूप आभार. खूप सुंदर कार्यक्रम, अगदी लागवी आवाज आणि खूप सुंदर कार्यक्रम आपल्या माध्यमातून आम्हाला पाहावयास मिळाला. त्यानंतर ह्या कार्यक्रमाच्या ज्या गायिका होत्या सन्माननीय मोनिका कांबरी मॅडम यांना मी इथं बोलू इच्छितो. समता मॅडम आणि शोभा मॅडम, तुम्हाला विनंती आहे की ह्या बोरगलेच्या गायिकेचा आपण प्रेमाची अशी उद्धार शाल देऊन आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. का मोनिका कांबरी यांना सन्मानित केले जाते. जोरदार टाळ्या असू द्या. खूप सुंदर आवाज आणि खूप सुंदर गायकी आपण इथं आमच्यासमोर पेश केली आणि आम्ही तृप्त झालो. त्याच्यानंतर मी सन्माननीय मुकुंद गावणे यांना बोलू इच्छितो. जो कीबोर्ड त्यांनी जे आपल्या बोटाने लिहिले हाताला ते सन्माननीय भूषण चव्हाण आर्टिस्ट यांना मी विनंती करेन आपण या आणि आम्ही सन्मान करू इच्छितो. मुकुंद गावणे यांना विनंती करेन. खूप सुंदर असं आपण आपली कला आमच्या समोर पेश केली. आम्ही खूप आपले आभार प्रकट करत आहोत. धन्यवाद. त्यानंतर ढोलकी ज्यांनी आपली मन तृप्त झाली आणि मी बोलू इच्छितो अनिरुद्ध त्यांना आपल्या शुभ हस्ते जीवन तिटकरे यांना आपण सन्मानित करत आहोत. जोरदार टाळ्या सुद्धा मित्रांनो. मी सन्माननीय अनिल पाटील यांना इथे बोलू इच्छितो. अनिल पाटील ऑक्टोपॅड ज्यांनी इथे आपल्या लिहिले हाताळला त्या कलाकार नितीन चहाडे यांना मी इथे बोलू इच्छितो. आमच्या SSC बॅच 1951, दहागाव माजी विद्यार्थी संघ, स्थानिक स्कूल कमिटी आणि ग्रामपंचायत पिरको यांच्याकडून आपल्याला सन्मानित केले जाते. खूप आभार, खूप आभार. त्यानंतर मी राम पाटील, राम गावण त्याच्यानंतर तबला ज्यांनी तबल्याची साथ सांभाळली ते कलाकार तेजस कांबरी यांना मी बोलू इच्छितो. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्यांनी केले ते आमचे मित्र राजू यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते तेजस कांबरी यांना आपण सन्मानित करायचे.
खूप सुंदर असं तबलावादन आपण ऐकलं आणि त्याच्यानंतर ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ज्यांनी केलं, या कार्यक्रमाचे सूत्र ज्यांनी आपल्या हाती सकाळपासून ठेवली, 6 वाजता आलो येते आणि त्याच्या अगोदर राजू इथं उपस्थित होता आणि ह्या कार्यक्रम यशस्वी होण्यापाठीमागे त्यांचा सिंहाचा वाटा मी सन्माननीय सर पाटील सर आणि भगत सर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते राजू भगत सर आणि पाटील सरांना मी विनंती करेन आपले शुभ हस्ते आपण हा कार्यक्रम ज्यांनी यशस्वी करण्यापर्यंत मोलाचा वाटा उचलला ते राजू याला आपण सन्मानित करायचं आहे. धन्यवाद पाटील सर, आपली उपस्थिती आणि भगत सर आपली उपस्थिती निश्चितच आम्हाला प्रार्थनीय, आम्हाला उत्तेजन देणारी आहे आणि शेवटी आभार प्रकट करताना मी काय बरं आहेस ना. त्याचबरोबर या कार्यक्रमाचा आवाज ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवला ते म्युझिक सिस्टम ऑपरेटर साई साऊंड यांना मी बोलू इच्छितो. हे कधी सांगायचं मी उल्लेख केला असता. अनिरुद्ध आणि अनिल यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट साऊंड सिस्टम आपण आज ऐकली आणि हा हॉल असल्या कारणामुळे कदाचित इको वाढत होता, परंतु तेवढंच त्यांनी ते लिहिले त्यांनी पेलला आणि सुंदर असा आवाज आपल्यावर पोचवला. तो साई साऊंड सर्व्हिसचे मालक यांना इथे आपण सन्मान केले जातो. हॅलो, त्याचबरोबर पांदिवचे निशान ठाकूर या प्लीज या. राजूला मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. या शेखर आता शिक्षकांचा ग्रुप शोधतो आणि ह्या कार्यक्रमाचं ज्यांनी संपूर्ण रेकॉर्डिंग केलं आणि जे सगळी प्रसिद्धी सूत्र ज्यांनी आमच्याकडनं विकत घेतले ते सन्माननीय प्रेम मात्रे ओढण्याचे यांना पण आम्ही इथे सन्मानित केले करतो. आश्रम भाई तुम्ही पण या. सन्माननीय कोपटेगावचे आमचे परममित्र आश्रम भाई यांना आम्ही पण सन्मानित करतोय. सर्व उपस्थित सर्वांना मी इथे विनंती करेन आणि साहेब तुम्हाला सर्वांना विनंती इथे ग्रुप फोटो काढायचा आहे कलाकारांसोबत. आपण सर्वांनी इथे आतमध्ये या 2 मिनिटासाठी या प्लीज. जोरदार टाळ्या सुद्धा जर आनंदासाठी. उपस्थित सर्वांना विनंती आहे की आपण इथे यायचं आहे, जरा एक ग्रुप फोटो काढायचा आहे आपल्याला. समोर ज्यांनी मगाचपासून अथक परिश्रम घेतलेले आमचे मित्र, मला नाव आठवत नाही, या इकडे ग्रुप फोटोसाठी इकडे तुम्हीच.